कर्जमाफीसाठी ई-केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्या रक्कम जमा होणार। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 7,000 कोटी वितरित केले जाणार। पहिल्या यादीत 16,96,000 पात्र शेतकरी। पक्षघटनेतील बदलांबाबत कागदपत्र आणि प्रस्ताव सादर करा। 27 जुलै रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने सुनेत्रा पवार यांना पाठवलेलं पत्र समोर। कागदपत्र न दिल्यास पक्षाची सुधारित घटना, कार्यकारिणी आणि नियुक्त्यांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह, पत्रात उल्लेख। भाजपच्या 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग। बिहार पोटनिवडणुकीत बाकीपूरमध्ये जनसुराज पक्षाच्या प्रशांत किशोर यांचे 19,000 मतांनी बाजी। ही निवडणूक भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी। विजयानंतर प्रशांत किशोर यांचं भाष्य। गुजरातमधील मांजलपूर विधानसभा मतदारसंघात भाजपची बाजी। सतीश पटेल 30,630 मतांनी विजयी। काँग्रेसच्या भिकाभाई रबारी यांचा पराभव। मध्य प्रदेशच्या दातियामध्ये काँग्रेसचे घनश्याम सिंह 61,677 मतांनी विजयी। भाजपच्या आशुतोष तिवारी यांचा 11,054 मतांनी पराभव। नोकरी नाही मिळणार तर सिंहासन हलणार। विद्यार्थ्यांचा आवाज आता प्रयागराजपर्यंत पोहोचलाय। आता कारण चालणार नाही, जबाबदारी घ्यावी लागेल। बिहारमध्ये प्रशांत किशोर यांच्या विजयानंतर राहुल गांधी यांचे ट्विट चर्चेत। संजय राऊत यांनी जयकुमार गोरेंवर केलेल्या शिवराळ टीकेवरून राजकारण टापलं। गोरेंनी मला ओळखायचाही प्रयत्न करू नये, अन्यथा अडचणीत येतील। राऊतांचा इशारा। कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही, गोरेंनी लगावला होता टोला। मुंबई नाशिक महामार्गावरील शहापूरमध्ये जीवघेणा खड्डा प्रशासनानं बुजवला। खड्ड्यात दुचाकी आदळल्यानं टीडीआरएफ जवान विकास गोरे यांचा झाला होता मृत्यू। नाशिकच्या गोदावरी नदीपात्रात पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढला। गंगापूर धरणातून 3,387 क्युसेक वेगानं गोदावरीत विसर्ग सुरू। रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। मुंबईत मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस, कोविड आणि गॅस्ट्रोचा वाढता धोका। साचलेल्या पाण्यातून चालणं टाळा, गंबूट वापरा, उकळलेलं पाणी प्या, उघडं अन्न खाऊ नये। पालिकेकडून मार्गदर्शक सूचना जारी। प्रतिबंधात्मक उपाय म्हणून परिसरात धूर फवारणी।